विदर्भ आणि मराठवाडा विकासासाठी 4,000 कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि पाकिस्तानला 110 कोटींची टोमॅटो निर्यात. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपले स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 5,000 गावांच्या शाश्वत विकासासाठी 4,000 कोटी रुपयांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल हिंगोली जिल्ह्यात केली. जिल्ह्यातल्या कडोळी या गावी दिवंगत खासदार नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करण्यासाठी 5 कोटी रुपये देण्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. जिल्ह्याचा 15,000 हेक्टर सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी 1,700 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडून पाठवण्यात आल्याचं ते म्हणाले. डिजिटल कनेक्टिव्हिटी देऊन राज्याचा ग्रामविकास साधण्याचं आणि त्यातून राष्ट्रविकास साधण्याचं नानाजी देशमुख यांचं स्वप्न साकार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागास भागाचा विकास झाल्याशिवाय राज्याचा विकास शक्य नाही हे लक्षात घेऊन विदर्भाच्या शेती, सिंचन आणि उद्योग विकासाला राज्य सरकार प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली. येत्या 3 वर्षात 4,75,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी 3,500 कोटी रुपये विदर्भात खर्च करण्यात येणार आहे. शेतीसाठी सौर कृषी पंपाची योजना असून दुधाच्या क्षेत्रातही मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विदर्भातील 6 जिल्ह्यांत हा कार्यक्रम राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची हमी मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशातून अन्य शेतीमालासह टोमॅटो निर्यातीलाही प्रोत्साहन दिलं जात असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच दिली. भारत-पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी यंदा एप्रिल ते ऑगस्ट या 5 महिन्यात भारतातून 110 कोटींची टोमॅटो निर्यात पाकिस्तानला झाली. कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण शेतीमाल निर्यातीसाठी आर्थिक सहाय्य पुरवते, तर वाणिज्य मंत्रालयाकडून बाजार विकास सहाय्य, मर्चंडाईज एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह अशा योजना राबवून निर्यातीला प्रोत्साहन दिलं जातं, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 10च्या वतीनं करण्यात येत आहे. यासाठी राज्यातली कृषी विद्यापीठं आणि पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे संबंधित कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्या विद्यापीठांकडे 6 जानेवारी 2017 पर्यंत आपले प्रस्ताव पाठवायचे आहेत. कृषी क्षेत्रातल्या विविध घटक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. जलव्यवस्थापन, ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग, सामाजिक वनीकरण अशा एकूण 11 घटक क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. अधिक माहितीसाठी www.ddsahyadri.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल 1,885 रुपये प्रति क्विंटल, किमान 1,750 रुपये प्रति क्विंटल. सोयाबीन 2,830, 2,550. मेथी 800 आणि 400. पालक 500, 100. वांगी 800, 400. कांदे 1200, 800. टोमॅटो 200, 100. सफरचंद 7,000, 5,000 आणि चिकू कमाल 3,000 रुपये प्रति क्विंटल, किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे 7.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शेतकरी बंधूंनी कोकणात आंबा पिकावरील तुडतुडे या किडीपासून संरक्षण करण्याकरता सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 3 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या खोडावर, फांद्यांवर व पानांवर बसेल अशा रीतीने संपूर्ण झाडावर फवारणी करावी. नारळावरील गेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये शेणखताच्या खड्ड्यात दर 2 महिन्यांनी 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम कार्बारिल पावडरचे मिश्रण तयार करून फवारावे. वांगी, मिरची व टोमॅटोच्या रोपांचे जीवाणूजन्य मर या रोगापासून संरक्षण करण्याकरता ज्या गादी वाफ्यावर बिया पेराव्याच्या आहेत त्या ठिकाणी पेरणीपूर्वी कॉपर ऑक्सिक्लोराइड 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून वाफ्यावर फवारावे. तसेच वाफ्याच्या बाजूने मुंग्यांच्या बंदोबस्तासाठी कार्बारिल भुकटी टाकावी. पेरणीपूर्वी 1 किलो बियाणास 3 ग्रॅम थायरम बुरशीनाशक चोळावे. मध्य महाराष्ट्रात रब्बी ज्वारीवरील मावा या किडीच्या नियंत्रणासाठी 10 मिलीलीटर डायमेथोएट 30% प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हरभरा पिकावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 10 मिलीलीटर HANPV प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मराठवाडा विभागात हळदीवरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेनेम 45 अधिक कार्बेंडाझिम 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 6 ते जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 21 अंश सेल्सिअस. पुणे 31 आणि 12. नागपूर 28, 8. औरंगाबाद 30, 13. सोलापूर 32, 14 आणि नाशिक कमाल 30, किमान 11 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.